आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसांना आज संतपद बहाल करण्यात येणार आहे। दुपारी 2:30च्या सुमारास व्हॅटिकन सिटीमध्ये होणाऱ्या सोहळ्यात पोप फ्रान्सिस मदर तेरेसांना संतपद बहाल करतील। मदर तेरेसांना संतपद बहाल करणार असल्याचं वृत्त समजल्यापासून भारतात उत्सवाचं वातावरण आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। 4 सप्टेंबरला जेव्हा पोप फ्रान्सिस व्हॅटिकन सिटीमध्ये मदर तेरेसांच्या संत पदाची घोषणा करत असतील तेव्हा साऱ्या जगाचं लक्ष कोलकात्याकडे असेल। वयाच्या 19व्या वर्षी ही अल्बेनियन नन बंगालमध्ये प्रवेश करती झाली। इथंच त्या जगासाठी मदर तेरेसा झाल्या आणि इथंच त्या संत पदाला पोहोचल्या। जगासाठी त्या संत मदर तेरेसा झाल्या। चर्चच्या भाषेत आज मदर तेरेसांचं कॅननायझेशन आहे, म्हणजेच ख्रिश्चन धर्माचं सर्वोच्च धर्मपीठ असणारा व्हॅटिकन चर्च त्यांना अधिकृतरित्या संत म्हणून जाहीर करतोय। करुणेच्या अखंड वाहणाऱ्या या झऱ्याला संतत्वाची झळाळी प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या करुणेनं चमत्कारही घडले हे आता चर्च मान्य करतोय। त्यागमय जीवन जगून वंचितांचं आयुष्य सुखकर करणारे अनेक संत मानवी इतिहासात होऊन गेले, पण केवळ ख्रिश्चन धर्मातच संत ही उपाधी अधिकृतरित्या बहाल केली जाते। त्या पायरीवर आज मदर तेरेसा पोहोचल्या। कॅननायझेशन म्हणजे संतत्व बहाल करण्याची ही प्रक्रिया अनेक टप्प्यांची आणि प्रचंड दीर्घ कालावधीची असते। इतकी दीर्घ की कित्येकदा त्याला काही 100 वर्ष लागतात। त्यात अनेक पोपचा कार्यकालही निघून जातो, पण मदर तेरेसा मात्र त्याला अपवाद ठरल्या। ज्या व्यक्तीला संत ही उपाधी द्यायची आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते, हयातीत नाही। मदर तेरेसांचं देहावसन झालं 1997 मध्ये, म्हणजे त्यांच्या मृत्यू पश्चात केवळ 19 वर्षांमध्ये मदर तेरेसा या संतपदी पोहोचल्या, असं यापूर्वी इतिहासात कधीही झालं नव्हतं। वास्तवात अनेक वर्ष चालणाऱ्या या प्रक्रियेची सुरुवात ज्या व्यक्तीला संत म्हणून जाहीर करायचंय तिच्याविषयी सर्व माहिती संग्रहित करण्यानं होते। चर्चच्या यासाठी असलेल्या स्वतंत्र विभागाचे अधिकारी त्यासाठी तपास करतात। त्या व्यक्तीच्या कार्यापासून चारित्र्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची छाननी करतात, साक्षीदारांचे जबाब नोंदवतात। मदर तेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीचं कोलकात्यातलं आणि नंतर जगभर पसरलेलं कार्यच या साक्षीला पुरेसं होतं। पुढे व्हॅटिकनच्या अधिकाऱ्यांना जाणवलं की असं केवळ लोकभावनेवर अवलंबून राहून एखाद्या व्यक्तीला संतपद देणं हे कदाचित कधी धोक्याचं असू शकतं, आणि म्हणून त्यांनी काही प्रक्रिया तयार केली की त्या व्यक्तीचं जीवन चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, त्याच्यासंबंधी माहिती गोळा केली पाहिजे, त्यांचं सगळं इतिहास, पूर्वेतिहास हे सगळं तपासलं पाहिजे। मग तो एक प्रोसेस चालू झाला, मग ती सगळी माहिती गोळा करून व्हॅटिकनला पाठवायची। यानंतर चर्चच्या संतत्वाच्या या प्राथमिक निकषांशी जर सारं जुळत असेल तर पुढचा टप्पा येतो बिटिफिकेशनचा, म्हणजेच पहिला चमत्कार। चर्चच्या नियमाप्रमाणे आजही संतत्व त्याच व्यक्तीला बहाल केलं जातं जिनं 2 चमत्कार केलेत, जे कोण्या इतर मर्त्य मानवाला करता येणार नाही। हे असे चमत्कार असावेत की जे आधुनिक वैद्यकशास्त्रालाही असाध्य असावेत असं म्हटलं जातं। त्याचं उत्तर कोणा धन्वंतरीलाही शोधता येऊ नये। तशी शहानिशा झाल्यावरच चर्च तो चमत्कार ठरवतं। मदर तेरेसांच्या या संतत्वाच्या प्रवासात तो पहिला टप्पा 2003 मध्ये आला। कोलकात्याच्या एका दुर्धर ट्यूमर झालेल्या महिलेला मदर तेरेसांनी केवळ प्रार्थनेच्या बळावर बरं केल्याचं चर्चनं मान्य केलं। तेरेसांचं बिटिफिकेशन झालं। अशा प्रकारे जेव्हा होतं आणि ती व्यक्ती मदर तेरेसाकडे किंवा त्या संबंधित व्यक्तीकडे प्रार्थना करते आणि त्याच्यातून ती बरी होते, त्याची देखील शहानिशा केली जाते। ती 2 पातळीवर असते, एक सायंटिफिक असते, एक थिओलॉजिकल असते। सायंटिफिक म्हणजे येथे कुठला आजार होता, तो असाध्य होता का, तो सहज बरा झाला असता का, याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का, औषधं कुठली घेतली त्या व्यक्तीने, ते औषधं लागू पडली का, लागू पडली नाही का, याचा सगळा सायंटिफिक त्याचा स्टडी होतो। आणि तशी एक टीम असते, सायंटिस्टची टीम असते, ती सगळं माहिती गोळा करतात आणि शहानिशा करतात। दुसऱ्या बाजूला थिओलॉजिकल म्हणजे अध्यात्मशास्त्रामधून की हा अशा प्रकारचा ही गोष्ट अध्यात्मशास्त्राला धरून आहे का, त्याच्याशी निगडीत आहे का, की केवळ भाकड कथा आहे,
ह्याचा अभ्यास म्हणा दुसरी एक मंडळी करत असते. पण विज्ञानाच्या या युगात चमत्कारांवर विश्वास कसा ठेवायचा? संशोधनानं न सापडणाऱ्या उत्तरांचे प्रश्न शोधायच्या काळात असाध्य रोग हा केवळ प्रार्थनेनं बरा होतो हे मानायचं कसं? आपण ह्याला एनकरेज करावं का? नाही नाही, माणसाने नियमाच्या मार्गाने जावं. आणि मला तसं वाटतं की देव परमेश्वरांना सहसा चमत्कार घडवत नाही. ही रिस्पेक्ट्स नेचर, नॅचरल लॉ. परंतु काही ठिकाणी अशा गोष्टी घडतात की जिथे लॉजिक चालत नाही, जे एक्सप्लेनेशन मिळत नाही आहे, आणि जे परत आम्ही काय आमच्या संतांच्या बाबतीमध्ये की सायंटिफिक स्टडी करूनच पुढचं ते उत्तर त्याची आलेली असतात. त्यामुळे होतच नाही असं मी मानणार नाही. होऊ शकतं, होऊ शकतं, अलौकिक काहीतरी होऊ शकतं. एक स्पिरिटचं जग आहे. मदर तेरेसांच्या संतत्वाची शेवटची पायरी गेल्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये पार पडली. म्हणजे त्यांच्या दुसऱ्या चमत्काराला पोपनं मान्यता दिली. ब्राझीलमधली मेंदूचा ट्यूमर झालेली एक व्यक्ती मदर तेरेसांच्या सेवेमुळे बरी झाली होती. हे काम वैद्यकशास्त्राच्या मर्यादेपलीकडचं काम होतं हे चर्चनी मान्य केलं. मदर तेरेसा कॅननायझेशनच्या अंतिम पायरीवर पोहोचल्या आणि आता त्या संत मदर तेरेसा झाल्या. मी सांगतो, भारतीय सहिष्णुता म्हणजे काय बघायचं असेल ना, ते कलकत्त्याच्या काली मंदिराच्या मदर तेरेसाच्या निर्मल हृदयाला तुम्ही भेट द्या. की कोणी कुठल्याही प्रकारचं काही बोलत नाही आहे. आणि मला वाटते भारतीय समाज हा स्वभावाने सहिष्णू आहे. आणि जिथे दिव्यत्वाची जेथं प्रचिती तेथे कर माझी जुळती, हा भारतीय मनुष्य आहे. आणि तो मला कलकत्त्याला मी त्या व्हिजिट केला दिसून आलो. मदर तेरेसा कॅथलिक नन म्हणून 1929 मध्ये भारतात आल्या आणि इथल्याच झाल्या. मूर्तिमंत करुणेचं त्या जागतिक प्रतीक झाल्या. अध्यात्माची आंतरिक ओढ त्यांना मानवी दुःखापाशी घेऊन गेली. येशूचा मार्ग आणि बुद्धाचा मार्ग त्यांना एकच दिसला. म्हणूनच कलकत्त्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये सुरू झालेलं काम हळूहळू जगभर विखुरलं. कुष्ठरोग्यांच्या सेवेपासून अनाथांना घर देण्यापर्यंत आणि मुलींना शिक्षण देण्यापर्यंत त्यांचा कार्यविस्तार होत राहिला. 1950 मध्ये सुरू झालेली त्यांची मिशनरीज ऑफ चॅरिटी 140 देशांमध्ये पोहोचली. केवळ 12 साथीदारांची ही संस्था आज 4000 सुशिक्षित नन्सचं अवाढव्य कुटुंब झाली. हजारोंच्या वेदना कायमच्या दूर झाल्या. 1979 मध्ये मदर तेरेसांना शांततेचं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1980 मध्ये त्यांना भारतरत्न बहाल करण्यात आलं. मदर तेरेसांच्या या अचंबित करणाऱ्या प्रवासात त्यांच्यावर कधी टीकाही झाली. काहींनी त्यांच्या या सामाजिक कार्याच्या पडद्याआड धर्मप्रसार चालतोय असं म्हटलं, तर काहींनी मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या देणग्यांकडे बोट दाखवलं. काहींना तर हे दुःखाचं उदात्तीकरण चालू आहे असं वाटलं. जेव्हा आता त्यांना संतत्व बहाल करण्यात येत आहे, त्यावेळेस काहींनी बाकीच्यांसाठी प्रसंगी शेकडो वर्ष चालणारी ही प्रक्रिया केवळ मदर तेरेसांसाठी इतक्या कमी वेळेत कशी काय झाली अशी शंकाही उघडपणे व्यक्त केली. पण अर्थात हयात असतानाही मदर तेरेसांनी अशा वादळांमध्ये स्थितप्रज्ञासारखं काम केलं होतं आणि ते तसंच चालू राहिलं आहे. ह्या घडीला ह्याचा एक आध्यात्मिक जसा अर्थ आहे तसा राजकीय अर्थ देखील आहे आजच्या घडीला. आणि त्याचा निश्चितच म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने जर आपण बोलायला गेलो की त्या कृपेचा काहीतरी एक लाभ ह्या सगळ्या इव्हेंटचा आम्हाला होऊ शकतो असं श्रद्धावंत लोक समजून जातील, तसा एक त्यांचा विश्वास असेल. पण त्याच्या पलीकडे आमचा उद्योग असेल, आमचे सेवा क्षेत्र असेल, आमचं शिक्षण असेल, आमची शेती असेल, वेगवेगळी जी अंग आहेत ह्या देशातल्या, त्यांना देखील ह्या घटनेचा एक मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष ह्या घटनेमुळे आपल्याकडे लागलेलं आहे, भारताकडे लागलेलं आहे. आज पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसांना संत म्हणून घोषित केलं. त्यांनी जगाला जरी ममतेनं कवेत घेतलं असलं तरी भारताचा त्यांच्यावर हक्क आहे. म्हणूनच या समारंभासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे सारे व्हॅटिकनला पोहोचले. आता त्यांच्या नावाचे चर्च जगभर उभारले जातील. वेगवेगळ्या चर्चेसमधून त्यांची प्रार्थना गायली जाईल. भारतभूमीला संतांची परंपरा हजारो वर्षांपासून आहे. त्या परंपरेत या देशानं मदर तेरेसांना कधीच बसवलं होतं. फक्त आज पोपनं त्यांची मोहर त्यावर उमटवली इतकंच. मयुरेश कोंडूर, एबीपी माझा, मुंबई.